नांदेडीतल्या महादेवी हत्तीण प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी। सुनावणीकडे सर्वांचं लागलं लक्ष। कळंब्यातील गॅसस्फोट प्रकरणी चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांची कारवाई। इचलकरंजीत पाण्यासाठी नागरिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर गुरुवारी महापालिकेला टाळं ठोकण्याचा दिला इशारा। कोल्हापूर महापालिकेच्या काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर शासनाची फसवणूक केली जात असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी। आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिरातील साफसफाई रंगरंगोटीसह अन्य कामांना आला वेग।